राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवराय, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबारावजी फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब, आदरणीय परमपूजनीय श्रद्धेय श्री भगवान बाबा, या सर्वांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आज आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी, विशेष करून ज्यांचं या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर आणि विशेष करून सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघावर ज्यांचं भरभरून प्रेम आहे, अशा आपल्या लोकनेत्या, संघर्ष कन्या पंकजाताई मुंडे, आपले महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ओबीसीचे नेते डॉक्टर सुनीलजी कायंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम मतदार बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, बांधवांनो, येत्या 20 तारखेला अरे मधात कशाला हो डॉक्टर, खाली बसा बरं, तुम्ही सगळे खाली बसा, द्या लोकल दिसू द्या, तिथं मधात उभे न करावं. ताई नंतर घ्या इंटरव्ह्यू जरा त्यांचा, ते लोकांना दिसलं नाही की मग ते लोक आरोळ्या करतात. तुम्ही बांधवांनो, येत्या 20 तारखेला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. गेल्या 5 वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर 2019 मध्ये आपण सर्व लोकांनी, महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीला संपूर्ण बहुमत त्या ठिकाणी दिलं होतं. पण निवडणुकीच्या नंतर या युतीमध्ये असणारे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी भारतीय जनता पक्षाची साथ सोडून, जी 30 वर्ष ज्यांच्या सोबत आपली नैसर्गिक युती होती, हिंदुत्ववादी विचाराची युती होती, त्या युतीला बाजूला ठेवून त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत घरोबा केला, मुख्यमंत्री झालेत. संदीप तू खाली बस. त्यांनी घरोबा केला आणि खऱ्या अर्थानं गद्दारी या महाराष्ट्रातल्या जनतेसोबत केली, भारतीय जनता पक्षासोबत केली. बांधवांनो, 2.5 वर्षानंतर एक मोठा उठाव झाला. एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 50 आमदार, 13 खासदार पुन्हा त्या ठिकाणी उठाव करून बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार, शिवसेनेचा धनुष्यबाण, शिवसेना 4 अक्षर घेऊन पुन्हा आपण भारतीय जनता पक्षासोबत आपली युती केली. आणि या 2.5 वर्षामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारनं, माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना, महायुतीच्या सरकारनं काय निर्णय घेतलेत? माझ्या शेतकरी बांधवासाठी नरेंद्र मोदी साहेबांचे 6,000 रुपये येत होते. हे महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की आपल्या राज्य सरकारनं त्याच्यामध्ये 6,000 रुपये टाकले. आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्षाला 12,000 रुपये येतात. आता पुढचे निवडणूक झाल्यावर ते 15,000 रुपये होणार आहेत. 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा केला. सोयाबीन, कापसाचे भाव कमी झालेत तर शेतकऱ्याला हेक्टरी 5,000 रुपयापर्यंत 2-2 हेक्टरची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिली. शेतकऱ्यासाठी सोलर पंप आणलेत. शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं आणि पुढची 5 वर्ष शेतकऱ्याच्या शेतीच्या वीज बिलाचा 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही. मोफत वीज त्या ठिकाणी सुरू केली. आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने माझ्या माय बहिणी बसलेल्या आहेत. या माय बहिणीसाठी सुद्धा अनेक योजना आणल्यात.
लाडक्या बहिणीबद्दल आमच्या ताई व्यवस्थित बोलतात, मी तो विषय घेणार नाही, पण लाडकी बहीण योजनाच नाही, गॅस सिलेंडरच नाही, एसटी मध्ये अर्ध तिकीट, अंगणवाडी सेविकांचे मानधन दुप्पट, आशा वर्करचं मानधन दुप्पट, ज्या आमच्या CRP आहेत बचत गटाच्या त्यांचं मानधन दुप्पट, बचत गटाचा निधी दुप्पट, सगळे अगदी पोलीस पाटील असतील, सरपंच उपसरपंच, त्या ठिकाणी ग्रामपंचायत ऑपरेटर, या सगळ्या गोरगरीब लोकांना न्याय देण्याचं काम एकनाथराव शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा या मंडळीनं केलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, या ठिकाणी आपल्याला महायुतीचा अधिकृत उमेदवार, जे की कालच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आज या ठिकाणी ताई सुद्धा आल्यात, या महाकोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नका. बांधवांनो, आज या ठिकाणी काही उमेदवार उभे आहेत, त्यांचे जे पाठीराखे आहेत त्यांना उभं करणारे कोण आहेत, जरा याचा विचार करा की या ठिकाणी काँग्रेस पक्षातून काही लोकांना आयात करून राष्ट्रवादी पक्षावर उभं करण्याचा डाव या मतदारसंघातल्या काही उमेदवारांनी केला की या शिवसेना भाजपच्या मताची विभागणी झाली पाहिजे आणि आपला विजय सुकर झाला पाहिजे, आणि म्हणून काही उमेदवार या ठिकाणी उभे केले. बांधवांनो, मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे की सांगा, राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष नाझर काजी साहेब हा कोणाचा माणूस आहे? त्या ठिकाणी संतोष खांडेबरा नावाचा माणूस, त्यांचा पाठीराखा कोणाचा माणूस आहे? देवीदास ठाकरे नावाचा सिंदखेड राजाचा माजी नगराध्यक्ष कोणाचा माणूस आहे? इरफान अल्ली दुसरबीड कोणाचा माणूस आहे? आणि मग शिंदे साहेबांच्या विरोधात उमेदवार कसा काय उभा करू शकतात? बांधवांनो, ही चाल तुम्ही ओळखा, ही चाल तुम्ही ओळखा आणि कृपा करून याच्या आहारी जाऊ नका, फसू नका. आपल्याला फक्त महायुतीचं सरकार आणायचं नाही, तर आपल्या ताईला मंत्रिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेलं आपल्याला पाहायचं. आणि म्हणून ताईसाठी जे त्या विधानसभेमध्ये जाऊन हात वर करतील, ताईला भक्कम पाठिंबा देतील, असा आपला उमेदवार आहे डॉक्टर शशिकांत खेडेकर. नाटक करणारा उमेदवार नाही, साधा भोळा उमेदवार आहे. दरवर्षी आपल्या सोबत डॉक्टर शशिकांतजी खेडेकर साहेब हे त्या ठिकाणी गोपीनाथ गडावर सुद्धा जातात, त्या भगवान गडावर सुद्धा त्या ठिकाणी असतात. निवडणूक आली म्हणजे नौटंकी करायची, ताईंचे फोटो लावायचे असं नाही. बांधवांनो, माझ्या राजकीय जीवनामध्ये सगळ्यात जास्त माझ्यावर जर प्रेम कोणी केलं असेल तर ते आदरणीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांनी. माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अगदी 5 मिनिटासाठी का होईना पण धावत पळत ते आपल्या दुसरबीडला, कधी सिंदखेड राजा भागामध्ये आले आणि प्रताप जाधवला मत म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेबांना मत हे आपल्या लोकांना सांगून दिलं. त्यांच्यानंतर ताई सुद्धा मला विसरल्या नाहीत. माझ्या दोन्ही निवडणुकीमध्ये ताई आपल्यासाठी, आपल्याला आव्हान करण्यासाठी आल्या. मागची वेळ तर अतिशय कठीण होती. ताई बीडमध्ये अटीतटीची लढाई लढत होत्या. सगळी महाविकास आघाडी, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते असतील, हे सगळे ताईच्यावर तुटून पडले होते की ताईचा कुठल्याही परिस्थितीमध्ये पराभव करायचा. अफवा पसरत होते, खोट्या बातम्या पसरवत होते, पण एवढ्या याच्यामध्ये सुद्धा ताई मला आशीर्वाद देण्यासाठी, ताई माझा प्रचार करण्यासाठी आणि तुमच्या लोकांनी मला आशीर्वाद द्यावे ही विनंती करण्यासाठी ताई आपल्या 2024ला सुद्धा येऊन गेल्या, 2019ला सुद्धा. आणि म्हणून बांधवांनो, काही लोक ओबीसीचं नाटक करतायत. अरे आम्ही सुद्धा ओबीसी आहोत, शशिकांत खेडेकर ओबीसी आहे. या ठिकाणी बसलेले 99% लोक हे सगळे ओबीसी आहेत. मग आज या लोकांना ओबीसी आठवलं, याच्या अगोदर ताईच्या ओबीसीच्या लढ्यात का सामील झाले नाहीत? आणि म्हणून सांगतो की तुम्हाला आपल्याला ताईच्या मागं, पाठीमागं खंबीरपणानं उभं राहायचं आहे. आणि ताईचा एक लौकिक आहे, जसा मुंडे साहेबांचा होता. ज्या ज्या मतदारसंघामध्ये मुंडे साहेबांनी सभा घेतली
की ज्या ज्या वेळेस ताईनं त्या ठिकाणी सभा घेतली ते उमेदवार निवडून आलेत. आता 2024 ची निवडणूक माझ्यासाठी सुद्धा ताई सारखीच अतिशय कठीण होती, पण ताईचे आशीर्वाद ताईला लाभले नाही. पण ताईनं इथं येऊन आम्हाला आशीर्वाद दिलेत. या मतदारसंघामध्ये कमी मतानं का होईना पण माझा विजय या ठिकाणी झालेला आहे. ताई आल्या म्हणून मला या ठिकाणी मतदान वाढलं. आणि आपण म्हणतो ना की रामानं टाकलेला दगड बुडत होता, पण राम नाव लिहून टाकलेला दगड सेतू बांधत असताना तरंगत होता. आणि म्हणून आपल्या सगळ्याला विनंती करतो की आपण शांततेनं ताईचं भाषण ऐकायचं आहे. आणि या सगळ्या तुम्हाला आज मिळणाऱ्या योजना भविष्यात अखंड चालू ठेवायच्या असतील तर महायुतीचा धनुष्यबाण तुम्हाला निवडून आणावं लागणार आहे. महायुतीचा धनुष्यबाण जर निवडून आला नाही तर भविष्यात या सगळ्या योजना बंद झाल्याशिवाय राहणार नाही, अशी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. आणि येत्या 20 तारखेला डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या नावासमोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.